महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला, शिवसेनेची शक्ल झाली. अखेरीस हे का घडलं, कुणामुळे घडलं, पुढे काय होणार, अखेरीस मराठी माणसाचं काय होणार, मुंबईचं काय होणार, अनेक प्रश्न आहेत तुमच्या आमच्या मनात. प्रत्येक मराठी माणसाच्या, प्रत्येक मुंबईकराच्या, प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाच्या मनात प्रश्न आहे. तुमच्या आमच्या मनातले हेच प्रश्न मी आज थेटपणे विचारणार आहे राज ठाकरे यांना. स्वतः राज ठाकरे आपल्याबरोबर आहेत. सर, खूप खूप स्वागत. सर, प्रथमतः मधल्या काळात बरीच चर्चा होती की तुमच्या तब्येतीबद्दल. आता कशी आहे तब्येत? बरी. मुळात या परिस्थितीत आता तुम्ही सक्रिय राजकारणामध्ये पुन्हा प्रचाराला जाल अशी परिस्थिती आहे? म्हणजे काय? म्हणजे बऱ्या आजारपणाबद्दल बरीच चर्चा होती. आजारपण असतं ते येतं आणि जातं. मुळात सध्याच्या परिस्थितीत जसं मी सुरुवातीला म्हटलं की शिवसेनेची शक्ल झालेली बघायला मिळत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर बाळासाहेब असते तर ही परिस्थिती ओढावली असती आज? शक्यच नाही ना. याचं कारण ते तुम्ही शिवसेना एक पक्ष किंवा इन्स्टिट्यूट म्हणून असं बघू नका. मुळात एका विचाराने बांधली गेलेली माणसं होती. तो बाळासाहेबांचा विचार होता आणि बाळासाहेब होते तोपर्यंत तो विचार होता आणि त्या विचाराने बांधली गेलेली ती माणसं होती. त्याच्यामुळे बाळासाहेब असते तर हे शक्यच नव्हतं. मुळात ही जी परिस्थिती तयार झाली, या परिस्थितीला तुम्ही कारणीभूत कोणाला ठरवाल? शिवसेनाच याला जबाबदार आहे, शिवसैनिक जबाबदार आहे, की मग भाजपनं शिवसेना फोडली, की मग शरद पवारांमुळे शिवसेना फोडली? मी त्या दिवशीच माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आले होते. मी त्यांना सांगितलं, म्हटलं उगाच फोकटचं श्रेय घेऊ नका. मी म्हटलं जी गोष्ट घडलेली आहे, ते हसायला लागले जोरात. मी म्हटलं जी गोष्ट घडलेली आहे ती गोष्ट म्हटलं ना तुम्ही घडवली, ना अमित शहानी घडवली, ना भाजपने घडवली, ना अजून कोणी घडवली. याचा श्रेय तुम्हाला उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागेल. जी गोष्ट घडलेली आहे त्याचं तुम्ही श्रेय कसं काय काढून घेऊ शकता? कारण हे काही एकदा घडलेलं नाहीये ना त्यांच्यामुळे. आत्ता पण जे काही सगळे आरोप प्रत्यारोप वगैरे सगळे झाले आणि सगळ्यांनी संजय राऊतना त्याला जोडून काढलं. संजय राऊतचा काय संबंध? मी समजू शकतो की तुम्हाला तो सकाळी रोज टेलिव्हिजनवरती यायचा, त्याच्या त्या एक त्याची जी काय स्टाईल, ॲरोगन्स आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये रोज काही ना काहीतरी बोलायचा, ज्याने माणसं इरिटेट होऊ शकतात. जी झाली पण नको, ते रोज 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 बोलतोय ते नको. पण ते तेवढ्या पुरतं होतं. त्याने काय आमदार फुटत नसतात. आमदार फुटण्याला कारणीभूत आणि ह्या सगळ्या गोष्टीला मी बाहेर पडलो ज्या वेळेला, त्याला कारण तीच होती. आज आमदार फुटण्यात कारण तीच आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये काही अजून लोक काही सोडून गेली, त्याची कारण तीच आहेत. पण ही कारण मी त्यावेळेला देखील बाळासाहेबांना सांगत होतो, पण माहित नाही मला. मी एक स्क्वॉश खेळत होतो तेव्हा. मुळात मला आठवतं कृष्णकुंजच्या बाहेरची तुमची 2006ची ती सभा, जेव्हा तुम्ही निर्णय घेतलात त्यावेळेला तुम्ही एक शब्द वापरलात, बडवे. माझ्या विठ्ठलाच्या आजूबाजूला जे बडवे आहे त्यांच्यामुळे मला विठ्ठलाला सोडावं लागतंय. साहजिक आहे, विठ्ठल बाळासाहेब होते. या परिस्थितीमध्ये परत बडव्यांवरच आरोप होतोय. तुम्ही बडव्यांवर आरोप केला, राणेंनीही केला, भुजबळांनीही केला. मुळात या परिस्थितीमध्ये पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची काही जबाबदारी आहे किंवा नाही? म्हणजे यात उद्धव ठाकरेंची चूक वाटते किंवा वाटत नाही? नाही, मी जेव्हा बाळासाहेबांच्या भोवतीचे बडवे असं म्हटलं होतं त्यावेळेला हे सगळेच आले त्याच्यामध्ये. आता काहीतरी वेगळे, काहीतरी उद्धव ठाकरेंच्या बाजूला काहीतरी वेगळे बडवे आहेत असं नाहीये, हेच ते सगळे. पण राजकारणात असंही म्हटलं जातं आणि त्याही वेळेला चर्चा होती की मूळ स्त्री जी असते ती कुटुंब सांभाळतेही आणि तिच्यामुळं कुटुंब विखुरलंही जातं. शिवसेनेच्या बाबतीत म्हणायचं का की कुटुंबानं शिवसेना जी आहे
ती विखुरली गेली किंवा फुटली? कसं आहे, म्हणूनच ना त्यावरती लोकांना थेट आरोप करता येत नाहीत. म्हणून मग संजय राऊत सारखा काहीतरी एक माध्यम निवडायचं आणि त्याला झोडत बसायचं आणि आपल्या मनातला राग त्याच्यावरती काढत बसायचा, किंवा इतर अजून कोणावर तरी. मुळात कारणीभूत तेच लोक आहेत, कुटुंबातलीच लोक आहेत. राजकारणामध्ये आणि सगळ्या व्यवहारामध्ये ज्यावेळेला त्यांचा इंटरफेरन्स ज्यावेळेला वाढत गेला पहिल्यापासून, त्याच्यातनंच या सगळ्या गोष्टी घडत होत गेल्या. माझंही बाहेर पडणं त्याचमुळे होतं. आत्ताही तुम्ही एकांतात काहीतरी या आमदारांना किंवा शिंदेना विचारा, काय कारण काय तुमचं, हीच कारणं मिळतील. मुळात मातोश्रीचा राजकारणापेक्षा, चळवळीपेक्षा आणि विचारापेक्षा अर्थकारणात जास्त रस होता असं तुम्हाला कसं आहे, या सगळ्या याच्यामध्ये चांगल्या काळामध्ये यायचं, सत्तेवरती यायचं, अजून कोणाला तरी चोंबळायचं आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मग चांगल्या काळात संपत्ती गोळा करायची. आणि मग असला काहीतरी वाईट काळ आला की बाळासाहेबांच्या नावावरती सिंपती गोळा करायची. एवढेच उद्योग चालू आहेत. तेव्हा लोकांना विचारलं जात नाही. आणि ज्या लोकांमध्ये ज्या गोष्टी भरलेल्या आहेत त्या गोष्टींचं तुम्हाला काही कौतुक नाही. कसं आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, असुरक्षित माणसं असतात ना, ते कधी प्रगती नाही करू शकत. ते कधी ह्याच्या खांद्यावरती त्याच्या खांद्यावरती असेच तो प्रवास करत असतात. आणि मग कोणी उतरवलं की मग त्यांना त्यांची जाणीव होते, जागा कळते. अजून झाली की नाही मला माहित नाही. मुळात तुम्ही इशारा कोणाकडे करताय ते आम्हाला नीटपणे लक्षात येत आहे. मुळात तुम्ही ज्यांच्याकडे इशारा करताय त्यांना पक्षप्रमुख करण्यातही महाबळेश्वरच्या त्या अधिवेशनात तुम्हीच प्रस्ताव टाकला होता. बिलकुल. पस्तावताच? बिलकुल नाही. याचं कारण शिवसेना ही बाळासाहेबांची, आणि बाळासाहेबांचं ते अपत्य आहे. त्या संपूर्ण काळामध्ये बाळासाहेबांच्या मनात काय चालू होतं आणि त्यांच्या मनातलं काय चालू होतं हे मला जाणवत होतं, मला माहिती होतं. राजकारणामध्ये अशा गोष्टी सांगितलेल्या लोकांना पचत नाहीत किंवा पटत नाहीत. पण तेव्हाही माझ्या मनात कधीही शिवसेना त्याचा प्रमुख व्हावं, अध्यक्ष व्हावं असं कधीच नव्हतं. मी अनेक बाळासाहेबांना ह्याच्याबद्दल पत्र पण लिहिलेली होती. मी त्याही काळामध्ये फक्त एकच गोष्ट विचारत होतो की माझा जॉब काय. म्हणजे तुम्ही इतरांवरती सगळ्या जबाबदाऱ्या टाकणार आणि मला फक्त तुम्ही निवडणुकीला फक्त भाषणासाठी बाहेर काढणार. मी भाषण ज्या वेळेला देतो त्यावेळेला मी कन्व्हिन्स असतो एखाद्या विषयामध्ये आणि कन्व्हिक्शनने मी ती बोलत असतो. मी बोलल्यानंतर जर समजा ती गोष्ट जर झाली नाही सत्तेतनं, तर मी पुढच्या वेळेला जाऊन त्यांच्यासमोर काय म्हणून भाषण करायचं. म्हणजे मी दुसऱ्यांच्या जीवावरती मी माझा शब्द टाकत बसायचा हे शक्य नव्हतं. आणि उरला विषय जर समजा ह्याचा तुमचा काय म्हणू आपण त्याला अध्यक्षपदाचा किंवा प्रमुख पदाचा, तो बाळासाहेबांचा निर्णय होता. आणि बाळासाहेबांच्या मनात काय होतं, मी बाळासाहेबांना महाबळेश्वरला सांगितलं, मी म्हटलं काका मला माहिती आहे तुझ्या मनात काय आहे. आम्ही अरे तुरेमध्ये बोलायचो. म्हटलं तुझ्या मनात काय मला माहिती आहे. उद्धवला म्हटलं तू अध्यक्ष कर. माझी फक्त विनंती एवढीच आहे, जाहीर मी करीत म्हणजे हा विषय बंद होईल. की राज का उद्धव म्हटलं हा विषय बंद होईल, मीच जाहीर करतो. इतर कोणी जाहीर करायची गरजच नाही. जर म्हटलं सगळ्या बातम्या आणि सगळ्या गोष्टी जर समजा माझ्या आणि त्याच्या नावाने येत असतील तर मीच विषय बंद करतो. त्याप्रमाणे तो विषय मी बंद केला. त्याच्यामुळे पस्तावण्याचा काही विषयच येत नाही. पण मुळात म्हणजे बाळासाहेबांचं ही पुत्रप्रेम होतच, ते त्या निर्णयातून जाणवत होतं. त्याला तुम्ही हिरवा कंदील दिला. पण देशाचा इतिहास सांगतो की पुत्रप्रेमामुळे राज्य बुडाली, सरकार खालची झाली, सत्ता गेली. याच पुत्रप्रेमामुळे शिवसेना बुडाली, फुटली असं म्हणायचं? अर्थातच ना. दुसरं कोण कारणीभूत आहे मला जरा सांगा. तुमची वागणूक, तुमचं सगळ्या गोष्टी ह्या पैशात मोजायच्या, पैशात तोलायच्या, पक्षाकडे कोणाकडे बघायचं नाही, लक्ष द्यायचं नाही. आणि मग सगळेजण काय सांगतात. आज पण मला तेच म्हणायचं की
आता अनेक लोक म्हणतात नाही पण कसं आहे आता उद्धवकडे आता हे जे सगळं चालू आहे याने सिंपती त्याच्याकडे जाते. मला काही कळलं नाही मला या सगळ्या गोष्टींचं. याच्यात सिंपतीचा काय संबंध येतो? असं आपण समजा पकडूया की लोकमान्य टिळकांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, आमच्या शाहू महाराजांनी, आमचे ज्योतिराव फुलेंनी समजा एक बँक काढली होती त्यावेळेला, आणि ते गेल्यानंतर जर समजा ती बँक जर समजा डबघाईला आली तर त्या बँकेत तुम्ही पैसे टाकाल का? की नाही 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 टिळकांनी काढली होती, नाही नाही बाबासाहेबांनी काढली होती म्हणून पैसे टाकाल का? नाही टाकणार ना. प्रश्न असा आहे की तो विचार, ती गोष्ट ही बाळासाहेबांची होती, ती बाळासाहेबांबरोबर गेली. आत्ताच्या शिवसेनेमध्ये तो विचार तरी आहे का? किंवा आत्ताचे जे कोण प्रमुख अध्यक्ष जे कोणी आहेत यांच्या अंगावरती मराठीच्या विषयामध्ये किंवा हिंदुत्वाच्या विषयामध्ये अंगावर एक केस तरी आहे का? मला जरा सांगा. किंवा एक मोर्चा काढलाय, काही आंदोलनं केली, काही आहे का? किंवा तुम्हाला इतकी वेळा तुम्ही भाषणं ऐकलीत, बाळासाहेबांच्या तोंडातली काही 2-4 वाक्य सोडलीत, बरोबर आहे, त्यांच्यातनं आलेली, याच्या पलीकडे काय हिंदुत्व मांडलं मला जरा सांगा. ज्या वेळेला त्या रजा अकादमीनं ज्या वेळेला इथे धुडगूस घातला होता त्यांच्या विरोधात काढलेला मोर्चा हा आम्ही काढला होता. ज्या मुसलमानांनी काढला होता तो त्यांच्या विरोधात आम्ही काढला होता. जे पाकिस्तानी कलावंत जे इथे येऊन जे काही गाणी गातायत, पिक्चरमध्ये कामं करतायत, यांना हाकलून कोणी दिलं होतं? आम्ही दिलं होतं. आता ही भोंग्याचा विषय आम्ही बंद केला. यात काय आम्ही 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 हा विषय नाहीये, पण जी गोष्ट तुम्ही करतात ती कन्व्हिक्शनने करतात, एका कमिटमेंटने करतात, तो विचार माझ्या आजोबांचा, बाळासाहेबांचा विचार, तो विचारांचा वारसा हा मला असं वाटतं मी चालवतोय. या निमित्तानं ज्या स्वरूपाचं राजकारण तयार झालेली आहे, शिवसेना विखुरलेली आहे, मुळात या विखुरलेपणातही काही लोक म्हणतायत की चला या निमित्ताने राजकारणातली कुटुंबशाही संपती आहे. पण या पूर्ण परिस्थितीमध्ये मातोश्रीचा किंवा बाळासाहेबांचा खरा वारसदार मिळेल असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की वारसा हा विचारांचा पाहिजे, इन्स्टिट्यूटचा असता कामा नये. महात्मा गांधी किंवा तुमचे त्याच्या अगोदर समजा स्थापना म्हणून लोकमान्य टिळक, नंतर पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर राहुल गांधींना पण मतदान व्हायला पाहिजे. ती काँग्रेस आहे का? नाहीये. आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे राहुल गांधींना मतदान होत नाहीये, हे आपण समजून घेतलं पाहिजे ना. सो वारसा हा नेहमी विचारांचा असतो. एक काहीतरी आपण मी दुकान टाकलंय, दुकानामध्ये माझे कोणतरी काहीतरी कोणाचे तरी आजोबा चालवायचे, धो चालायचं. मग आता साधी गोष्ट आपण पकडूया ना की या सगळ्या ह्याच्यामध्ये मी परवा दिवशीच कोणाला तरी एक उदाहरण देत होतो. म्हटलं तुम्ही मार्मिक वाचता का? तर ते बोलले नाही. म्हणजे मला अजूनही आठवते ज्या वेळेला माझ्या बाळासाहेबांनी आणि माझ्या वडिलांनी ज्या वेळेला मार्मिक सुरू केला त्यावेळेला सहसंपादक दपा खांबेटे होते. त्यावेळेला मी जर चुकत नसीन तर त्यावेळेला 60 साली मार्मिकचा खप जवळपास 1 लाख होता. त्यावेळेला सगळ्या मासिकांना, साप्ताहिकांना धुवून काढलं होतं, कारण एक नवीन गोष्ट होती, एक व्यंगचित्र साप्ताहिक वगैरे. महाराष्ट्रात तसं काही नव्हतं. तो मार्मिक तुम्ही आज वाचाल का? आज जो येतोय तो वाचाल का? लोक वाचत नाहीत, लोक घेत नाहीत, बरोबर आहे. लोकांना माहिती नाही मार्मिक चालू आहे. का नाही वाचत? कारण त्या मार्मिक मध्ये बाळासाहेब नाही आहेत, बरोबर की नाही. सामना जेव्हा सुरू केला बाळासाहेबांनी त्यावेळेला सामनाचा खप काय होता? 2-3-4 लाख काहीतरी खप होता त्यावेळेला, खूप खप होता. आज तेवढा खप आहे का सामनाचा? नाही. काही ठराविक लोकांच्या घरी जातो, याच्या पलीकडे खप आहे का? तुम्ही चेक करून बघा, तुम्हाला तुमचं कळेल ते. का नाही वाचत लोक? कारण त्या सामन्यात बाळासाहेब नाही आहेत. मग जी शिवसेना सुरू केली ज्यात बाळासाहेब नाही आहेत त्या फक्त गोष्टीवरती, एका आठवणीने किंवा सिंपतीवरती तुम्ही 33 गोष्ट करत बसायची, काय अर्थ आहे त्या गोष्टीला?
बरं, तो वारसा जपणारी माणसं असती तर भाग वेगळा, खरं. पण इथे फक्त संपत्ती आणि सिंपती याचाच खेळ करणारी माणसं आहेत. म्हणून मी त्या दिवशी जे लिहिलं ना, पहिल्या दिवशी हो, मी जे ट्विट केलं होतं ना, अगदी. की स्वतःच्या नशिबाला जो माणूस स्वतःचं कर्तृत्व समजतो ना, त्याचा राज सुरू होतो. ते नशिबाने चालू होतं त्यावेळेला. 2012 पर्यंत बाळासाहेब होते, तोपर्यंत त्या गोष्टी सुरू होत्या. नंतरची निवडणूक बाळासाहेबांच्या नावावरती आली. लोकांनी बाळासाहेब नाही आहेत म्हणून मतदान केलं. पुढची निवडणूक नरेंद्र मोदी पंतप्रधान त्यांच्या नावाने झाली, त्याचा फायदा यांना मिळाला. आता जो घोळ घालून ठेवला या लोकांनी, म्हणजे मला ही गोष्टच नाही समजत की ह्याने वाटेल तसं वागायचं, वाटेल त्या गोष्टी करायच्या. काहीतरी येऊन सांगायचं की मला कमिटमेंट दिली होती आणि मला सांगितलं होतं 2.5 वर्ष तुमचा मुख्यमंत्री. मला कळलं नाही. एका 4 भिंतीमध्ये तुम्ही सांगता की अमित शहानी मला कमिटमेंट दिली होती. त्यांची जाहीर भाषणं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जाहीर भाषण आहे, ज्या वेळेला त्या व्यासपीठावरती उद्धव ठाकरे बसलेले आहेत आणि ते सांगतात की या निवडणुकीमध्ये विजय आपल्याला मिळणार आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार. आहे ना भाषण? आहे. अमित शहाचं भाषण आहे, ज्याच्यामध्ये ते सांगतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार. आक्षेप का नाही घेतलात? निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टींचा साक्षात्कार झाला की आपल्याला कमिटमेंट दिली होती म्हणून. बरं, ते सांगतात दिलेली नाहीये. का देतील? मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. मला अजूनही आठवतंय की 88-89 ची गोष्ट असेल, 89. आणि त्यावेळेला मातोश्रीला होतं का सेंटर हॉटेलला होती, मला आता तेवढं आठवत नाही मला. पण त्यावेळेला बाळासाहेब होते, आम्ही सगळे होतो, गोपीनाथराव होते, प्रमोदजी होते. मला असं वाटतं त्यावेळेला ते अध्यक्ष वहाडणे होते बहुधा. आणि असे सगळेजण बसलेले होते. आणि मग त्यावेळेला असा एक फॉर्म्युला ठरला की ज्याचे जास्ती आमदार त्याचा मुख्यमंत्री. सगळ्यांनी मान्य केलं. त्या 90च्या मला असं वाटतं निवडणुकीमध्ये शिवसेनेला काहीतरी 54 काहीतरी आमदार निवडून आले आणि 42 का काहीतरी भाजपचे निवडून आले. त्या सगळ्या बोलण्यानुसार मनोहर जोशी विरोधी पक्षनेते झाले आणि मग त्यावेळेला भुजबळांचं बंड झालं, त्याच्यामध्ये शिवसेनेचे आमदार कमी झाले आणि मग गोपीनाथ मुंडे त्या कमिटमेंट प्रमाणे विरोधी पक्षनेते झाले. 95ला निवडणुका झाल्या, त्याप्रमाणे मला असं वाटतं 71 का 72 शिवसेनेचे निवडून आले आमदार आणि 61 का 62 का असं 63 काहीतरी भाजपचे काहीतरी निवडून आले. त्याप्रमाणे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर नारायण राणे मुख्यमंत्री झाले. मला आठवत नाही कधी भारतीय जनता पक्षाकडनं असा प्रस्ताव आला की नाही 2.5 वर्ष आम्हाला द्या म्हणून. मग जर समजा युतीमध्ये हा एक फॉर्म्युला ठरलेला आहे तर तुम्ही का बिघडवताय आणि तुम्ही का सांगताय की 2.5 वर्ष आम्हाला मिळाली पाहिजेत? मुळात ज्याचे जास्ती आमदार त्याचा मुख्यमंत्री हे ठरलेलं आहे. ते तोडलं तुम्ही आणि ज्यांच्या विरोधात तुम्ही प्रचार केलात. मला आत्ताची सिच्युएशन बघतो ना, मी ज्या वेळेला ही परिस्थिती बघतो त्यावेळेला मला असं वाटतं ना, चुकीचा कॅरम फुटतो माहितीये. चला, कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात तेच कळत नाही. कोण कुठे आहे. मग आता मला असं वाटतं लोकांना हे समजत पण नसेल आपण मतदान कोणाला केलं होतं. की मतदान झालं, मग मतदान झाल्यानंतर निकाल आले. निकाल लागल्यानंतर एके दिवशी पहाटे एक शपथविधी झाला राज्यपालांकडे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. मग ते फिसकटलं. मग शरद पवार आणि मग उद्धव ठाकरे यांची बैठक झाली, भेट झाली वगैरे वगैरे वगैरे. मग उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस अशी युती झाली आणि मग त्याचं एक सरकार बसलं. मग त्याच्यातनं काही आमदार फुटले, मग ते भाजपकडे गेले आणि आता भाजपचे झालेत, सत्ता आली आहे, मुख्यमंत्री जे फुडून गेले त्यांचे. काय चाललंय महाराष्ट्रात? अगदी असा महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या कधीच बघितला नाही आपण. याचं कारण लोकांच्या मतांची किंमत नाही आहे ना. आणि त्याच लोकांना भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही सतत मतदान जे करत बसता की नाही बाळासाहेबांचे होते म्हणून आम्ही मतदान करतो. कुठे आहे बाळासाहेब?
मग या भावनांना काही अर्थ आहे की नाही, की ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र दिवसेंदिवस मागे आपण नेतो आहोत, याचा विचार पण नाही साधा येत आपल्या मनात, की जे आमदार आपण निवडून देतोय तो आमदार भलतीकडे जातोय, तो भलतीकडे कुठेतरी पैसे घेऊन कोणाकडे तरी अजून तिसऱ्याकडे जातोय. काय चाललंय? मग लोकांनी काय फुकटच्या फाकट आपल्या उन्हातानामध्ये उभं राहायचं आणि यांना मतदान करत बसायचं का? पण मुळात या पूर्ण परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे चुकले असं वाटतं की त्यांनी काँग्रेस एनसीपी बरोबर जायला नको होतं. मुळात तुम्ही पहिल्यांदा कमिटमेंटलाच चुकलात ना. ज्याचे जास्ती आमदार त्याचा मुख्यमंत्री, बरोबर ना? ही गोष्ट ठरली आहे ना. मग तुम्ही सांगताच कशी की 2.5 वर्ष आम्हाला द्या? नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपची राष्ट्रीय पातळीवरची पूर्ण नीती बघितली तर प्रादेशिक पक्षांना संपवणं हा हे अजेंडा बघा, भाजपचा दिसतो. मुळात पहिली एक गोष्ट तुम्ही बंगालमध्ये बघितलं ना, बंगालमध्ये बघितलं, तामिळनाडूमध्ये बघितलं ना. असं कोणी संपवायचं ठरवलं तर संपत नसतं. तुम्ही जर समजा आता हाराखिरी केलीत तर त्याला परमेश्वर कोणीच नाही वाचवू शकत. प्रत्येक राजकीय पक्षाला असं वाटतं की मी मोठा व्हावा, यात काही गैर नाही, बरोबर आहे. समोरचा संपावा आणि मला राज्य मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण समोरच्याने आपापला स्वतःचा विचार करायचा असतो ना, की मी ह्याला कसा संपवीन, किंवा संपवीन म्हणण्यापेक्षा मी कसा वाढीन. अगदी आपल्याकडे पूर्वी म्हणायचे ना की एखाद्याने ओढलेली एखादी लाईन ही त्याची खोडण्यापेक्षा मी माझी स्वतःची ओढीन. अगदी हा विचारच नाही. आता तुम्ही जर समजा आत्मघात करायचा ठरवला तर समोरच्या पक्षानं काय करायचं? अगदी काहीच करू शकत नाही. अगदी पण विचाराचा तुमच्या सातत्यानं बोलण्यामध्ये विचार हा खूप महत्वाचा जाणवतोय. मुळात हा विचाराचा वारसा तुम्ही सातत्यानं दाखवण्याचा आणि दाखवण्याचा नाही राजकारणामध्ये- प्रयत्न करते मी कन्व्हिन्स्ड आहे. मी ते कन्व्हिक्शनने करतो. तो वारसा माझ्याकडे आहे, हा बघा रे वारसा, असं नाही येते. ते काय आधार कार्ड नाहीये. मी कन्व्हिन्स्ड आहे त्या गोष्टीला. मी जे लहानपणापासून बाळासाहेबांना बघत आलो, जे लहानपणापासून मी जे वाचलं पाहिलं, एक पहिले तुम्हाला सांगतो, एक आव आणणं आणि खरंच तुमच्या मनामध्ये असणं, या दोन्ही गोष्टी लोकांना समजतात. त्याच्यामुळे मी काय आव नाही आणत आहे त्या गोष्टीचा. पण तुमच्याबद्दल सातत्यानं हा प्रचार केला जातो किंवा असं बोललं जातं थेटपणे की हिंदुत्वाचा मधल्या काळामध्ये जो तुम्ही हनुमान चालिसा आणि हा जो प्रकार झाला, भाजपनं ते तुमच्याकडून करवून घेतलं. आणि कसं म्हणून असतं माहितीये ना, या सगळ्या गोष्टी हल्ली फार सोप्या झाल्यात. की राज ठाकरेंनी पक्ष काढला, कोणतरी मध्यंतरी कोणतरी पोरकटासारखं काहीतरी बोललं की राज ठाकरेंनी पक्ष काढला, तो म्हणे शरद पवारांनी त्यांना सांगितलं म्हणून पक्ष काढला, शरद पवारांनी सांगितलं म्हणून मी पक्ष काढणार. म्हणजे बाळासाहेब असताना स्वतःचा राजकीय पक्ष त्यांच्या समोर काढणं काही सोपी गोष्ट होती का? आणि माझा आणि शरद पवारांचा काय संबंध होता तेव्हा? काय आहे, आपल्याकडे कुठच्याही गोष्टी ना, नाही नाही बहुधा भाजपचा हात असावा, बहुधा पवारांचा हात असावा, हे सगळे हात चिकटवायचे, त्यांचीच माणसं चिकटवतात आणि एक स्वतःचं महत्व वाढवून घेतात. प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाने जर समजा हे सगळी गोष्ट भारतीय जनता पक्षाने का नाही केलं? मी खरंच आता त्यांच्या त्या कोणतरी त्या कोण बोलल्या नाही का प्रवक्त्या, ज्यांना काहीतरी काढून टाकलं वगैरे काहीतरी, खरं तर ते मोहम्मद पैगंबराबद्दलचं काय त्यांनी जे ऐकलेली गोष्ट फक्त ती उद्धृत केली होती तिकडे, तर त्याच्यावरती सगळ्यांनी माफी मागायला सुरुवात केली. ते इथे ते हरामी बसलेत काय ते ओवेसी, तो आमच्या देवदेवतांबद्दल ज्यावेळेला जाहीर भाषणांमधनं बोलतो त्यावेळेला बाकीचे मागतात का हो माफी? अगदी खरं. जे देश उठले होते त्या देशाने मागितली का माफी की नाही 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 त्याच्याकडनं आमच्या चूक झाली, असं होणार नाही म्हणून? तो आमच्या हिंदू देवदेवतांबद्दल वाटेल ते बोललाय तो माणूस. मी दाखवीन काहीतरी ती गोष्ट. आणि माझं म्हणणं एवढंच आहे ना की कोणी एखादा माणूस काहीतरी करतोय, चला एखादा लहान पक्ष असेल येत असेल पुढे, बरोबर आहे,
मग ते कसं होतं, सगळेच जण सांगतात नाही नाही ह्यांचा हात असावा बहुधा ह्याच्या मागे, मग ह्यांचा हात असावा ह्यांच्या मागे. पण मुळात तुम्ही हिंदू देवदेवतांचा मुद्दा उपस्थित केला आणि अत्यंत गंभीर आहे खरोखर अशा स्वरूपात, कारण हिंदू देवदेवतांची चिकित्सा होऊ शकते, त्यांच्यावर टीका होऊ शकते, मात्र इतर कोणत्याही धर्माच्या देवतेवर जर चिकित्सात्मक असं कोणतंही वक्तव्य झालं तर प्रक्षोभ उठतो, लाखो लोक रस्त्यावर येतात. मुळात हिंदूंमध्ये ती प्रतिक्रियाही अनेकदा येताना दिसत नाही, गळे चिरले जातात. याचं कारण असं आहे, कारण हिंदू हा फक्त हिंदू मुसलमान दंगलीमध्ये हिंदू असतो. तो 15 ऑगस्ट 26 जानेवारीला तो भारतीय होतो. चीनने आक्रमण केलं की त्याला कळतच नाही की आपण कोण आहोत, आपण प्रतिक्रिया काय म्हणून व्यक्त करायची, आपण हिंदू म्हणून प्रतिक्रिया व्यक्त करायची की भारतीय म्हणून प्रतिक्रिया व्यक्त करायची की काय करायची. आणि जर समजा जास्तीत जास्त बहिष्कार टाकायचा प्रयत्न केला आणि खालची जर चायनीजची गाडी बंद झाली तर करायचं काय, अशा तो कम्प्लीट असा कन्फ्युजन मध्ये असतो. तो खरा होतो, मग नंतर गुजराती होतो, मराठी होतो, तामिळ होतो, पंजाबी होतो, बंगाली होतो, आणि मग तो एकदा मराठी झाला की तो मग मराठा होतो, ब्राह्मण होतो, माळी होतो, कुणबी होतो, आगरी होतो, सगळा होतो. मी मध्यंतरी माझ्या भाषणामध्ये एकदा सांगितलं, हे आपण जे जातीमध्ये जे अडकलेलो आहोत, जात काय, मला मध्यंतरी चांगलं एक पुस्तक आलं आणि त्या पुस्तक होतं कायस्थ. बरं. आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला ह्याच्यावरती तुमची प्रस्तावना पाहिजे. तर मी म्हटलं जाती भीतीवरती मी काही लिहित भीत नाही कधी. म्हटलं मला नाही तरी पण आम्हाला तुमच्याकडनंच प्रस्तावना पाहिजे. की ती प्रस्तावना तुम्हाला दाखवत होती. त्या प्रस्तावनेमध्ये मी त्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की जातपात आम्ही कधी आमच्या घरात कधी कोणी मानली नाही किंवा आम्हाला कधी माहितीच नाही. माहिती नाही हेच बरं आहे, तिकडे लक्षच जात नाही. पण शेवटी मी त्याच्यामध्ये असं म्हटलं की त्या पुस्तकामध्ये साधारणपणे खाद्य संस्कृती कुठची, आपली कुलदैवत कुठची, बाकीच्या गोष्टी कुठच्या, आपल्याकडे कोणते कोणते काय काय गोष्टी असतात ते सगळं त्याच्यामध्ये होतं. मी म्हटलं सर्व जातींमधली सगळ्यात आवडणारी गोष्ट जर कुठची मला असेल तर ती खाद्य संस्कृती आहे, कुठचीही जात असू देत. मला असं वाटतं की प्रत्येक जातीमधल्या प्रत्येक आजीने अशी पुस्तकं लिहिली पाहिजेत आणि ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत आणि पुढच्या पिढ्यांच्या हातात दिल्या पाहिजेत. तर कारण हिंदू ही संस्कृती आहे, ती संस्कृती टिकली पाहिजे. म्हणजे आज बघा तुम्ही जवळपास मधली 125 वर्ष जर मराठीशाहीची सोडली आपण, तर खिलजी आल्यापासून किंवा गजनीचा मोहम्मद आल्यापासून ते साधारणपणे 1947 सालापर्यंत आपण पारतंत्र्यामध्ये होतो, बरोबर की नाही. पण आपल्या संस्कृतीत काही फरक पडला का. आपल्या महिला असतील तरी कुंकू लावणं, मंगळसूत्र घालणं, काही आपले सण साजरे करणं, साड्या घालणं, वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख असतात आपल्याकडे राज्यामध्ये, हे आपण विसरलो का, घालवले का, नाही गेले. याचं कारण ही संस्कृती आहे. आणि ज्या वेळेला धर्माची गोष्ट येते, हे जेव्हा गळेबिळे चिरतात ना, तुम्ही आता बोललात ते, धर्माची ज्यावेळेला गोष्ट येते त्यावेळेला हे जास्तीत जास्त असुरक्षित असतात, कारण तो संपला की ते संपले. आणि या सगळ्या गोष्टीला मला असं वाटतं आपण सगळ्यांनी नीट याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे की आपण कोण आहोत, कुठे आहोत, काय चाललंय आजूबाजूला, हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये हे सगळे राजकीय गोंधळ सुरू आहेत. पाहायला कुठे, म्हणजे आता ते त्या दह्या बियावरती, दुधावरती जीएसटी लावलाय ना, माझं असं म्हणणं व्हॉट्सअपवरती लावला पाहिजे जीएसटी. खरंय. फालतू ज्याला स्वतःला कोणाला वाटेल तो आपला टाकतो. कसं आहे हल्ली सगळ्या पत्रकारितेमध्ये पण हीच गोष्ट झालेली आहे. अनेक स्तंभ लेखक अनेक वेगवेगळ्या पक्षाचे झालेले आहेत. म्हणजे स्वतंत्र पत्रकार असे खूप कमी उरलेले आहेत. सगळेजण हा या पक्षाचा विचाराचा, तो त्या पक्षाच्या विचाराचा, हा या पक्षाचा, आणि मग ते काही लिहून देतात, ते व्हॉट्सअपवरती टाकतात. आणि आमचे आहेतच सगळे, तो मराठी विचार होता दे धक्का, त्याचे धक्का पुढच्याकडे, हे धक्का पुढच्याकडे, फॉरवर्ड करत बसायचं. सर, आपण हिंदुत्वाबद्दल बोलतोय. हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद हा मुळात चर्चेचा विषय आहे. आणि मग आपण हिंदुत्ववाद स्वीकारायचा का हिंदुत्व टिकवण्यासाठी. मला कळलं नाही, मला हे हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद, माझ्या मते आपण हिंदू आहोत.
या सगळ्या त्याच्या फोडी झाल्या. हिंदुत्ववाद, आपल्याकडे काय वादांची काही कमतरता नाहीये, परंतु हे यापेक्षा आपण स्वतःला एक हिंदू म्हणणं गरजेचं आहे. याच्यावरती तुम्हाला आठवत असेल तर मी माझ्या अधिवेशनामध्ये मी सांगितलं होतं की माझ्या धर्माला जर समजा तुम्ही नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावरती येईन, आणि माझ्या जर समजा भाषेला आणि माझ्या मराठीला जर समजा तुम्ही नख लावलं मी मराठी म्हणून अंगावरती येईन. आपण मराठी आहोत, आपण हिंदू आहोत. मला असं वाटतं ही गोष्ट टिकवणं गरजेचं आहे. आपला सांस्कृतिक वारसा टिकवणं गरजेचं आहे. आपण पण जर समजा त्यांच्यासारखे फॅनॅटिक झालो, आपण धर्माभिमानी असलो पाहिजे. अगदी आपण धर्मांध असता कामा नये. अगदी कळलं का? ते तसे वागतात म्हणून आपण तसे वागलं पाहिजे, गरज नाहीये. किंवा होता पण कामा नये आपण. म्हणजे असल्या गोष्टींचं अनुकरण करून चालणार नाही आपल्याला. आपण जे आहोत, आपल्या ज्या गोष्टी आहेत, व्हॅल्यूज ज्या आहेत इतक्या वर्षांच्या, हजारो वर्षांच्या, मला असं वाटतं त्या टिकवणं गरजेचं आहे. त्या पुढच्या पिढ्यांच्या हातामध्ये देणं गरजेचं आहे. त्या टिकणं गरजेचं आहे. अगदी खरं. तुम्ही जर म्हणतायत मुळात तोच विचार शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाचा अर्थातच दिलेला होता. 18 पगड जाती आणि अगदी मुस्लिमांनाही बरोबर घेऊन स्वराज्य उभं राहिलं. मुळात तुम्ही एक उल्लेख केलात की बाळासाहेबांनी काढलेली शिवसेना, बाळासाहेब गेले, आता विचारही गेला अशी स्थिती तयार झाली आहे. पण मराठी माणसाला असं वाटतं की मुंबई टिकली, वाढली, जगली, मराठी माणूस जर जगला तर तो शिवसेनेमुळे जगला. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो ना की हा विचार आहे, हा विचारांचा वारसा. मला एक साधी गोष्ट सांगा. मराठी आता या दुकानांवरच्या पाट्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्यावेळेला आंदोलन केलं, त्यांना ज्यावेळेला एक वेळ दिली, आज 10 दिवस उरलेत, 9 दिवस उरलेत, 8 दिवस उरलेत, ज्यावेळेला सगळीकडे लागलं त्यावेळेला धनाधन सगळीकडे मराठी पाट्या सुरू झाल्या. सगळ्या शहरांमध्ये, सगळ्या ठिकाणी मराठी पाट्या केल्याचे आंदोलन हे कोणी केलं? आम्ही केलं. तुम्ही जे मोबाईल फोनवरती जे मराठी ऐकता, बरोबर आहे की तुमचा कॉल काय वेटिंगवरती आहे किंवा काय, जे मराठीमध्ये ऐकता, जे मराठीमध्ये नव्हतं, जे फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्ये होतं, बरोबर की नाही? ज्या वेळेला या सगळ्या लोकांची ज्यावेळेला कान पेळले, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींच्या मराठीत सुरू झाल्या. हे आम्ही केलं, बरोबर ना? हो. आज त्या रेल्वे आंदोलनामध्ये आज हजारो मराठी मुलांना नोकऱ्या लागल्या. त्याच्यामुळे विचार हा जिवंत आहे की नाही आहे ही गोष्ट पाहणं गरजेचं आहे. तो विचार कोणाकडे आहे? आता साधी गोष्ट, जो शिवछत्रपतींनी समजा जो विचार दिला, बरोबर ना, हिंदवी स्वराज्याचा जो विचार दिला, अगदी तो विचार घेऊन पुढे मराठेशाहीमध्ये पेशव्यांनी, बाळाजी असतील, विश्वनाथ असतील, पहिले बाजीराव असतील, यांनी थेट आटोकपर्यंत आपला अटकेपार नेला ना, झेंडा आटोक किल्ल्यावरती लावला ना, भगवी पताका लागली ना. तो विचार कोण नेतोय की आपल्याच कुटुंबातला नेतोय महत्वाचं ते नाहीये ना. विचार कोण पुढे नेतोय, विचार टिकतोय की नाही ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. विचार कोण जिवंत ठेवतोय आणि तो पुढे नेतोय. मला असं वाटतं लोकांनी ही गोष्ट पाहणं गरजेचं आहे. ज्या वेळेला मराठीशाहीने, पेशव्यांनी ज्या वेळेला शिवछत्रपतींचा विचार ज्या वेळेला पुढे नेला, त्या लोक असं नाही बोलले कोण तुम्ही कोण नेणारे पुढे, असं नाहीये. तो विचार आहे. बाळासाहेबांनी दिलेला हाच विचार काँग्रेस एनसीपी बरोबर गेल्याने मोडीत निघाला. दिसतोच आहे ना तुम्हाला, दिसलाच ना. अनेक धोरणं बघितली जर त्यांची त्यावेळेची सरकारमधली, तर काय होती धोरणं? मला एका होर्डिंग वरती तर कमाल झाली. म्हणजे बाळासाहेबांचा शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट तर गेलंच होतं ते, बरोबर आहे. ह्यांनी काढून टाकलं सगळ्या होर्डिंगवरचं, कारण काँग्रेस एनसीपी बरोबर आहे म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या समोरचं काढून टाकलं. आणि एका होर्डिंगवरती, उर्दू मधल्या एका होर्डिंगवरती बाळासाहेबांच्या अगोदर काय लागलं? जनाब. सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून द्यायच्या फक्त सत्तेसाठी आणि पैशासाठी, आणि उद्या ते हातातलं गेलं की मग लगेच परत बाळासाहेबांच्या नावाने परत तुम्ही जप करत बसायचा. मराठी माणसाने फक्त एवढंच बघत बसायचं का? हे ढोंगी आहेत. हे फक्त बाळासाहेबांच्या नावाचा वापर करतायत आणि वापर करून जेवढं पदरात अजून घेता येईल तेवढं चालू आहे.
हे ज्यावेळेला असल्या प्रकारचे ज्यावेळेला दिवस येतात त्यावेळेला मग अगदी असा चेहरा बिरा करून जायचं लोकांसमोर. पण मला कळलं नाही, इतके दिवस आजारी होते, कुठे मंत्रालयात जात नव्हते, कुठे जात नव्हते, आता शिवसेना भवनला जातात. झालं, बरं झालं सगळं. मला कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये शिरायचं नाही आणि कोणाच्या कुटुंबातही जायचं नाही मला. पण ज्या वेळेला एखादी गोष्ट, ज्या वेळेला ते कुटुंब ज्या वेळेला राजकारणात येतं, पुढे येतं आणि सगळ्या गोष्टींचे व्यवहार ज्यावेळेला बघायला लागतात, त्या वेळेला मग तुम्ही बोलणार नाही का या गोष्टी? मी त्या दिवशी माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये पण बोललो होतो. त्यांनी सांगितलं होतं की माझ्या कुटुंबावरती कसले येता, अटक करायची असेल तर मला करा. अरे वा रे वा, सगळ्या ठिकाणी तुमचं कुटुंब शिरणार आतमध्ये आणि त्यांच्यावरती कुठची कारवाई झाली की तुम्ही चिडणार आणि तुम्ही म्हणणार कुटुंबावरती कसले येतात. पण त्यातून ईडी लागली आणि ईडी मग थोडंसं धास्तावणारी होती. त्यातून अनेक प्रश्न तयार झाले, वादही वाढत गेले आणि एक दोन नेता अनेक जणांवर ईडी लागत गेली. मुळात ईडीच्या माध्यमातून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशा स्वरूपाचा प्रचार झाला. प्रश्न असाल ना की हात स्वच्छ असतील तर जा सामोरे, संपताय कशाला? तुम्हाला विचारायला बोलवत आहेत ना की बाबा याचं काय आहे. मला पण बोलवलं होतं ना, मी गेलो ना, सांगितलं. राजकीय दृष्ट्या जर समजा तुम्हाला करायचं असेल, आता आणीबाणीच्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या सगळ्यांना आत टाकले होते ना, बरोबर ना? म्हणजे राजकारण आहे. आणि कसं आहे, शेवटी आज जे करतायत बरोबर आहे, उद्या फासे पलटतात, सगळ्या गोष्टी उलट्या सुलट्या होतात. या होतच आल्या. काँग्रेसचं सरकार होतं, काँग्रेसच्या सरकारमध्ये ह्या गोष्टी झाल्या. आता भाजपचं आलं, भाजप आता त्याच गोष्टी करते. म्हणून मी मागे एकदा म्हटलं होतं माझ्या भाषणामध्ये की आपण करत असलेले एखादं धोरण, अगदी तो आपण एक पायंडा पाडतो, अगदी, आणि तो पायंडा जर समजा चुकीचा पायंडा पाडला आपण, तर पुढचे येणारे हे त्याच्यापेक्षा दुपटीने ती गोष्ट करायला लागतात. त्याच्यामुळे आपण पाऊल टाकताना जपून पाऊल टाकलं पाहिजे, विचार केला पाहिजे या गोष्टींचा की हे उद्या उलटून आपल्या अंगावर नाही येणार. पण ते ईडी बाबतीत तुमच्यावर आक्षेप आणि टीका ही उघडपणे अशी होते की ईडी लागल्यापासून तुम्ही थोडं भाजप प्रणित अशा वक्तव्यांकडे वळालात म्हणून. काय संबंध त्याचा? मी त्या दिवशी माझ्या ठाण्याच्या सभेत बोललो ना, ज्यावेळेला टीका करायची त्याला टीका करणार. पण जर समजा तिकडे काश्मीरमध्ये 370 कलम जर रद्द झालं तर तसं अभिनंदन नाही करायचं. तुम्ही काय म्हणणार, ते मी तिकडे गेलो. म्हणजे कसं आहे माहिती आहे ना, पवारांशी जरा दोन शब्द बोललो की लगेच अच्छा पवारांबरोबर युती होते का, यांच्याबरोबर काहीतरी बोललो की लगेच अच्छा भाजपबरोबर काहीच करताय का. म्हणजे एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेला बारामतीला आले आणि ते म्हणाले की मैं शरद जी की मैं उंगली पकड़ के मैं राजनीति में आया, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, बरोबर ना? मग काय लगेच मोदी आणि पवारांची युती झाली. तुम्हाला काय ना, तुम्हाला रोज 24 तास जे चालवायचं असतं ना, कळलं का, सतत जे काय कोळसा टाकायला लागतो ना, जो मिळेल तो टाका. आणि ह्याच्याबंद काही दुसरं काय, दिवसभर रोज बातम्या तुमच्या कोण बनवणार. मग ते मध्ये तरी ते काय आलं, अमित ठाकरेंना मंत्री करणार. एक कोणतरी रिकाम टेकडा बसलेला असेल कुठेतरी, आता काय करूया, आता काय आज काय काम नाहीये, मग टाका बातमी. कशाचा कशाला काही संबंध नाही. आता काय तुमच्याकडनं काय मिळत नाही ना, मग आम्हीच बातमी टाकतो, आता उत्तर तुम्ही द्या. हे उलटे उद्योग सुरू झाले. मुळात या परिस्थितीमध्ये म्हणजे अमित ठाकरेंबद्दलचा विषय निघाला म्हणून एक चर्चा होती सध्याच्या परिस्थितीमध्ये की मनसेमध्ये हे 40 आमदार जे आहेत ते विलीन करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून कायदेशीर पातळीवर हे आमदार गट म्हणून स्थापित होतील, ते पक्षात विलीन होतील. प्रस्ताव आला तर या 40 आमदारांना स्वीकाराल? हे बघा, शेवटी हे माझ्याबरोबर जुने काम केलेले लोक आहेत, माझे सहकारी आहेत ते पूर्वीचे. हा झाला सगळा टेक्निकल भाग. तुम्ही जसं बोलताय तशा बातम्या मीही ऐकल्या, कळलं का, हे वर्तमानपत्रामध्ये लिहून आलं वगैरे वगैरे. हे टेक्निकल मला काही माहिती नाहीये. पण उद्या समजा त्यांच्याकडनं अशा प्रकारची काही गोष्ट आली तर नक्की विचार करीन. असं नाही वाटत की यामुळे तुमचा कार्यकर्ता जो आहे त्याला दुजाभाव दिला जाईल? अजिबात नाही.
अजिबात नाही. मी माझ्यासाठी सर्वप्रथम माझा महाराष्ट्र सैनिक आहे, बाकीचे नंतर. सर, या पूर्ण परिस्थितीमध्ये बंड झालं, एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन बाहेर पडले, अभूतपूर्व असं बंड आहे. पण हे काही पहिल्यांदा झालं नाही शिवसेनेत. भुजबळांनी केलं, राणेंनी केलं, मग अगदी राज ठाकरेंनीही केलं. राज ठाकरेंच्या हे बंडा माझं बंड नव्हतं. मी बाळासाहेबांना सांगून निघालो होतो आणि मी दुसऱ्या कुठच्या पक्षात नाही गेलो. राजकीय कुठच्या तरी सत्तेच्या स्वार्थासाठी मी कुठच्या दुसऱ्या पक्षात नाही गेलो. मी स्वतःचा पक्ष बाळासाहेबांना सांगून भेटून मी बाहेर पडून तो स्थापन केलेला आहे. त्याच्यामुळे त्या बंडाबरोबर माझ्या तुम्ही बरोबरी करू नका. हां, पुढे बोला. तुम्ही ज्या वेळेला बाहेर पडलात त्यावेळेला तुमच्याबरोबर एक आमदार होता आणि शिंदे 40 आमदार घेऊन पडले. मुळात त्यामुळे एक तुलना व्हायला सुरुवात माझ्या झाली. बरोबर बाळा नांदगावकर जे आले, कळलं का, ते शिवसेनेचेच आमदार होते. हा, हो हो. निवडणूक लागेपर्यंत बाळा नांदगावकर कधीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या व्यासपीठावरती नव्हते. ते माझ्या बरोबर होते. पण शिवसेनेकडनं आलेला जो व्हीप असायचा तो व्हीप बाळा नांदगावकर पाळायचे. परत मी तुम्हाला सांगतोय की ते आणि हे वेगळं आहे. हा. सर, मान्य करूयात की ही तुलना होऊ शकत नाही. एकनाथ शिंदेची आणि राज ठाकरेंची तुलना होऊ शकत नाही. मुळात राज ठाकरेंबद्दल मधल्या काळातल्या, म्हणजे तुम्ही 2006 नंतर पक्ष स्थापन झाल्यानंतरच्या अनेक टप्प्यांवर यश, अपयश, उतार चढाव हे राजकारणामध्ये तुम्ही जवळून बघितले आणि त्या अनुषंगानं मग टीकाही होत गेली, स्तुतीही झाली. तुमच्याबद्दलची एक टीका सातत्यानं होत राहिली की राज ठाकरे कार्यक्रम हातात घेतात, अर्धवट सोडतात, युटर्न घेतात. का म्हणून असं होतं? याचं कारण तो माझ्या विरोधकांचा तो प्रचार आहे. मला एक गोष्ट दाखवायची की जी गोष्ट मी अर्धवट सोडली. अर्धवट. मुळात पहिल्यांदा आंदोलनं केली आम्ही. जे माझ्यावरती टीका करतायत, कळलं का, पाकिटमार जे काही त्यांचे जे काही पत्रकार असतात जवळचे, यांच्या मार्फत स्तंभलेखन वगैरे करून वगैरे वगैरे की अर्धवट सोडतात. या सगळ्या ह्याच्यामध्ये ते राजकीय पक्ष काय करत होते हो? ज्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलंय की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू म्हणून, शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात आहे ना, टोलमुक्त महाराष्ट्र करू. बरं, राज ठाकरेंनी ज्यावेळेला टोलचं आंदोलन ज्यावेळेला केलं आणि महाराष्ट्रामधले जवळपास 65 ते 66 का 67 टोल नाके बंद केले, त्याचं श्रेय देणार नाही तुम्ही? आणि हे जे सगळे इथे मुंबई आणि ह्या सगळ्या ठिकाणी जे टोल सुरू आहेत, हे टोल बंद करण्याचं काम त्यांचं होतं ना सत्तेत आल्यावरती. त्यांना एक प्रश्न विचारणार नाही तुम्ही? प्रश्न विचारायला त्यांनी प्रेस कॉन्फरन्सच घेतली नाही, मुलाखत पण दिली. एक्झॅक्टली. सो ते उत्तर देणार नाहीत, ते आंदोलन करणार नाहीत. माझं एक तुम्ही आंदोलन दाखवा मला की जे अर्धवट सोडून दिलं मी. म्हणजे ज्या गोष्टी पूर्णत्वास नेल्या, आता हे तुम्ही भोंग्याचं आंदोलन घ्या. पोलिसांकडनं रिपोर्ट आला, जवळपास 92 ते 93% लाऊडस्पीकर बंद झाले, अजान बंद झाल्या ना, अजान बंद झाले. आजपर्यंत फक्त लाऊडस्पीकर काढा 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 एवढंच सांगत होते ना. साखर झोपेतली साखर झोपेतली आजान तरी बंद झाल्या ना, आणि बाकीच्या सगळ्या कमी झाल्या ना. डेसिबल. प्रश्न असा आहे या सगळ्या याच्यामध्ये, हे करणार काही नाहीत लोक, पण जो करतोय ना त्याला बदनाम कसा करायचा, त्याला यश मिळता कामा नये. सर, आणि मग त्याला कसं आहे, त्याला यश मिळालं की मग सांगायला मोकळे आमचाच हात होता. पण तुम्हाला यश मिळालं, वेगवेगळ्या टप्प्यावर यश मिळालं, मग ते आमदारांच्या रूपानं पण मिळालं, ते नगरसेवकांच्या रूपाने पण मिळालं. 13 आमदार निवडून आले, त्यातले 12 गेले, एकच आज उरला. मुंबई महानगरपालिकेमध्ये 7 नगरसेवक निवडून आले, 6 शिवसेना घेऊन पळाली. असं का होतं तुमच्याबरोबर? माझ्या बाबतीत नाही, सगळ्यांच्या बाबतीत होतं. एकदा तर पवार साहेबांनी सांगितलं होतं, त्यांचे काहीतरी 52 का 54 काहीतरी आमदार निवडून आले होते आणि काहीतरी परदेशी गेले. परदेशातनं आले तोपर्यंत 52 निघून गेले होते. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या सगळ्या गोष्टींचा ना तुम्ही बाकीच्यांचा इतिहास विसरताय किंवा टाळताय. या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येक पक्ष ज्या वेळेला पुढे येत असतो ना, मोठा होत असतो ना, त्यावेळेला हे धक्के फटके चटके सगळ्या गोष्टी खायला लागतात. ज्यावेळेला तुम्ही स्वतः तयार करता त्यावेळेला. बरोबर आहे.
हीच गोष्ट बाळासाहेबांच्या पण आयुष्यामध्ये आली, पवारसाहेबांच्या आली, प्रत्येकाच्या आली. म्हणजे इंदिराजींना तर एक कोणी जगजीवनराम नाही, ते काय त्यांचं नाव होतं, फेटा असं कापड बांधायचे बघा, राजनारायणांनी पाडलं होतं. अटलजी, अडवाणीजी, बरोबर आहे, हेही त्यावेळेला पडले होते 84ला. सो तुम्ही एक गोष्ट बघा की ही स्थित्यंतरं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात आणि जातात, प्रत्येक राजकीय पक्षाच्या. म्हणजे तुम्ही आजचा भारतीय जनता पक्ष बघताय ना, हो बरोबर ना, पण त्याचा जन्म 52 साली झालाय, जनसंघ. 80 साली भारतीय जनता पक्ष त्याचं नाव बदललं गेलं, जनसंघाचं भारतीय जनता पार्टी असं नाव झालं, बरोबर ना. आज 2014ला संपूर्ण बहुमत त्यांच्या हातात आलं. म्हणजे 52 ते 2014 हा प्रवास विसरायचा. 66 साली शिवसेनेचा जन्म झाला, बरोबर आहे, पण शिवसेनेच्या हातामध्ये मुंबई महानगरपालिका 85 साली आली. त्याच शिवसेनेला राजकीय सिंबल, बरोबर आहे, राजकीय निशाणी हो हो ही 89ला मिळाली. आपण कसं आहे, 47 पासूनची काँग्रेस बघतोय, पण त्या काँग्रेसचा त्याच्या अगोदरचा संघर्ष बघणार नाही का आपण? तुम्हाला काय माहिती होतं 47 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे? सो प्रत्येक राजकीय पक्ष हा वेगवेगळ्या संघर्षातनं जात असतो, माणसं येत असतात, जात असतात, वगैरे वगैरे. तो त्याच्या टप्प्यापर्यंत पुढे पुढे जात असतो, त्याच्या विचारांनी जात असतो. मला एवढा विश्वास आहे की मी माझ्या विचारांचा पक्का आहे. जो मला विचारांचा वारसा आजपर्यंत माझ्या आजोबांकडनं, माझ्या वडिलांकडनं, माझ्या काकांकडनं जो मला मिळाला, त्या वारशावरती मी पुढे चालू आहे आणि तो त्याला ओहोटी लागणार नाही. सर, विचार हा अत्यंत महत्वाचा आहे राजकारणातला, आणि विचारातून चळवळ उभी राहते. पण ना राजकारणात विचार राहिला आहे, ना चळवळ राहिली आहे. आणि आता राजकारण बघितलं की फक्त अर्थकारण इतक्यापुरतंच राजकारण पाहायला मिळतं. मग त्यातून आमदार फुटतात. कसं बघता येईल राजकारण? माझ्याही त्याच्यातनंच गेले, सत्ता आणि पैसा याच्यातनंच गेले प्रत्येकाचे. भुजबळ पण जे गेले ते सत्तेसाठीच गेले. नाही, मुळात हे जे परिवर्तन होत आहे राजकारणात, मला असं वाटतं की लोकांनी या लोकांना शासन केलं पाहिजे. निवडणुकीच्या वेळेला मतपेटीमधनं ज्या वेळेला ह्यांना धक्के बसतील त्यावेळेला हे वटणीवरती येतील. तोपर्यंत वटणीवरती येणार नाहीत. हे जनतेला गृहीत धरतात, सत्तेवरती आल्यावरती वाटेल तसे वागतात, आणि त्याच्यामुळे पुढच्या वेळेला जेव्हा निवडणुकीला उभे राहतात त्यावेळेला कुठच्या ना कुठच्या भावनेतनं लोक मतदान करतात, हे पुन्हा निवडून येतात, आणि आपण केलेल्या ज्या चुका आहेत त्या त्यांना बरोबर वाटायला लागतात. आणि ह्या गोष्टी होत असल्यामुळे जी जनता जनार्दन आहे ती शासन करत नाही. कोणाला शासन करते? ज्यांनी कामं केली. आम्ही नाशिकमध्ये कामं केली, आम्हाला शासन केलं. तुम्ही किती म्हणा मतभेद असू देत, परंतु अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये काम केलं. अजित पवारांची सत्ता गेली तिथनं. म्हणजे जो काम करतो त्याला शिक्षा देणार, आणि जे काम करत नाहीत, जे सतत तुमच्याशी प्रतारणा करणार, त्यांना तुम्ही मतदान करणार आणि निवडून आणणार. जे कुठची कमिटमेंट तुमच्याशी करत नाहीयेत, फक्त नुसते आपले बाहेर येणार, बोलणार, आणि त्याच्यानंतर त्याचं काय होणार, जाहीरनामे तर कधीपासून छापले जात आहेत, त्याचं पुढे काय होतं कोणी वाचत पण नाही. जोपर्यंत राजकारण हा आपण एक काहीतरी खेळ, गंमत असं म्हणून जोपर्यंत आपण ती गोष्ट सोडून देत नाही आणि गांभीर्याने जेव्हा घेणार, तुमच्या घरातलं येणारं सकाळचं पाणी आहे ना, ते नगरसेवक आणि हे ठरवतात. तुमच्या घरात येणारं दूध, त्याची किंमत काय असावी हेच मंत्रालयात ठरलं जातं. तुमच्या घरात येणारी इलेक्ट्रिसिटी हे राजकारणी ठरवतात. तुमची सकाळ जी आहे ना, तुमचा दिवस हा अख्खा या सगळ्या राजकारणाशी निगडीत आहे, आणि त्याचं गांभीर्य नाही आपल्याला की तिकडे कोण बसले पाहिजेत, आपण कोणाला निवडून दिलं पाहिजे. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर लोकांकडे, जनतेकडे, की जे काम करतात त्यांना शिक्षा करू नका, त्याला मतदान करून बघा, फरक पडेल तो तुमच्याच आयुष्यात. सर, तुम्ही मतदाराबद्दल बोलतायत. ज्या वेळी म्हणजे राज ठाकरे उत्तम वक्ते आहेत आणि महाराष्ट्रात राज ठाकरेंची सभा म्हटली की मग लाखोनं जनसमुदाय एकत्र येतो, आणि प्रश्न हाच उपस्थित होतो की हा लाख मतदार मतपेटीत का परिवर्तित? 13 आमदार कशातनं आले होते? सोरठमधनं. फेज असतात. 2014ला मोदींची लाट सुरू झाली, पुढे येईल आमची.
मुळात या लाटेमध्ये जर भाजपनं तुम्हाला युतीचा प्रस्ताव दिला तर तुम्ही भाजपबरोबर युती करा? नाही, आत्ता मला ह्या गोष्टींचं काही उत्तरच देता येणार नाहीत. ह्या जरतर मधल्या गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं मी माझा पक्ष, आम्ही पक्षातर्फे निवडणूक कशी लढवायची याच्यानेच पुढे जाणार. तुम्ही युतीचा विचार करून कोणी युतीचा विचार करून जर समजा पक्ष बांधायला घेतलात ना, तो बांधलाच जाणार नाही. हे आयत्या वेळी त्या वेळेला येणाऱ्या गोष्टी आहेत त्या वेळेला बघू आपण. आता त्याच्यात जरतरमध्ये जाण्यात काय अर्थ आहे त्याला? नाही, जरतरमध्ये नकोच जाऊयात. पण आणखी एक प्रश्न याच निमित्तानं की भाजपशी युती होईल नाही होईल हा भविष्यातला प्रश्न असेल. पण साधारण 2014 आणि 2017च्या टप्प्यात तुम्ही उद्धव ठाकरेंना टाळी देण्याचा प्रयत्न किंवा त्यांनी तुम्हाला टाळी देण्याचा प्रयत्न केला होता. कधी? 2014 आणि 2017 अशा 2 टप्प्यांमध्ये सेनेबरोबर परत मनसेनं युती करावी किंवा अशा मी तुम्हाला सांगू का, तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं. ते विश्वास ठेवण्यासारखं नाहीये काही. म्हणजे प्रश्न असा आहे, मला त्या सगळ्या बाकीच्या लोकांचं मला वाईट वाटतं, परंतु हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाहीये. विश्वासानं जवळ आले. कारण असं समजूयात की बाळासाहेबांनी तुम्हाला फोन केला होता, दादू इस्पितळात आहे आणि तुम्ही धावत बरोबर आहे. तो भावनेचा विषय आहे आणि तो विषय काय म्हणू आपण आजारपणाचा विषय आहे वगैरे, ते ठीक आहे. परंतु मला माहिती आहे तो अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहित नाही इतका जवळून मला माहिती आहे. पण तुम्ही भावनिक आहात आणि अशा परिस्थितीमध्ये मराठी माणूस पण किंवा शिवसेनेचा मतदार पण मराठी माणूस जे करताय ना, तर मला असं वाटतं की काँग्रेस, एनसीपी, भारतीय जनता पक्ष यांना कानडी, तामिळ असे कोणी लोक मतदान नाही करत आहेत महाराष्ट्रात. मराठीच लोक मतदान करतायत. हे जे मराठी जे करताय तुम्ही, की मराठी म्हटलं की शिवसेनेला मतदान. शिवसेनेला कुठचं मतदान? तुम्ही पहिल्या डोक्यातनं काढून टाका. हे महाराष्ट्रात जी लोक मतदान करतात ती मराठीच आहेत. मराठी. चला तर मान्य करूयात की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला वाटतं की मातोश्री संकटात आहे आणि मातोश्री संकटात असताना, ठाकरे संकटात असताना ठाकरे जाणार की नाही जाणार? प्रश्न असा आहे ना, मी परत तुम्हाला सांगितलं, आपण जिथून सुरुवात केली आपण परत तिकडेच येतोय. ती एक वास्तू आहे, कळलं का? आणि एक संघटना आहे. वास्तूवर काही प्रॉब्लेम नाहीये, ती तिकडेच आहे. विषय संघटनेचा. जो माणूस संस्थापक होता तो माणूस आता त्या संघटनेत नाहीये ना, त्याचा विचार त्या संघटनेत पक्षात आहे. हळहळ करण्यात काय अर्थ आहे? सर, आता थोडंसं राजकारणाच्या बाहेर आणि कुटुंबाचा विषय निघाला म्हणून कुटुंबाबद्दल. तुम्ही आजोबांना तुमच्या जवळून बघितलं, प्रबोधनकारांना. आता तुम्ही आजोबा झालाय. मुळात पुढच्या पिढीकडे कसं बघताय सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर? तो खूप लहान आहे, तो अगदीच लहान आहे. पण तुमची पुढची पिढी तयार आहे आता राजकारणात यायला? नाही, मला नक्की वाटतं की महाराष्ट्र, मराठी भाषा, आपला धर्म, आपला देश या गोष्टींकडे त्यांनी अत्यंत गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. आपला माणूस, इथला माणूस, मराठी माणूस, या मराठी माणसाबद्दल समजून घेणं गरजेचं आहे. त्याची भावना समजून घेणं गरजेचं आहे आणि तो विचारांचा वारसा मला असं वाटतं त्यांनी त्या सर्वांनी जपणं गरजेचं आहे. अगदी विचार अत्यंत महत्वाचा आहे. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मूळ मुद्दा जो मुलाखतीत येतोय तो म्हणजे विचार. आणि विचार सुटला की मग काय गत होते ती सध्या राजकीय परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मुळात या विचाराला यश मिळेल आणि तुम्ही या विचारानं मुळात नवनिर्माण सेनेची जी स्थापना केली होती ती नवनिर्माण सेना जर उद्या सत्तेत आली, मुंबई महानगरपालिका, आम्ही मतदारांनी जर ठरवलं की तुम्हाला सत्ता द्यायची, तर तुम्ही वेगळं असं काय कराल मुंबईसाठी? मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो, एका वाक्यात सांगतो, जे तुम्ही पाहिलं नाही ते मी मुंबईत करून दाखवू. आणि ती गोष्ट काय काय असेल हे मला असं वाटतं माझ्या जाहीरनाम्यात येईल. सर, तुम्ही मोकळेपणानं, खुल्या दिलानं प्रश्नांची उत्तरं दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि झी 24 तास कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप